आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अखेरच्या दिवसापर्यंत 9 उमेदवारांनी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयुष प्रसाद यांनी सांगितले की दाखल झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी 2 जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 जून असून 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यानंतर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने ज्येष्ठ IAS अधिकारी मिलिंद शंभरकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली। ते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत। नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात एकूण 622 मतदार असून मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे। मतदारांना प्राधान्यक्रमानुसार मतदान करावे लागणार असल्याने त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया आता पुढील टप्प्यात प्रवेश करत असून उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे। संदर्भात अगर काही प्रश्न, चिंतन, बाकी गोष्टी असेल तर आपण विचारू। बिकॉज इलेक्शन झालं की बोर्ड आपण सर, तुम्ही जे 2 उमेदवारांचा उल्लेख केला ज्यांच्याकडे EB फॉर्म आहेत आणि आणखी काही उमेदवार आहेत त्यांनी पक्षाचा फॉर्म भरलाय मात्र EB फॉर्म नाहीये, असे कोण कोण उमेदवार आहेत जरा त्यांची माहिती पूर्ण यादी आता घेऊन टाकतो। या यादी आपण म्हणजे घेऊन टाका। उमेदवारांचे नाव वाचणं योग्य नसतो, आपण या गोष्टीची यादी आहे उद्यापर्यंत स्क्रुटिनी पर्यंत उद्यापर्यंत स्क्रुटिनी संपलेपर्यंत आपण EB फॉर्म घेऊ शकतो। बाकी सगळ्या गोष्टीची मुदत आता संपली आहे। उद्यापर्यंत आणि नामनिर्देशन मध्ये आपल्याला माहित असेल की आपण या ठिकाणी बऱ्यापैकी आपण एक सिस्टमॅटिक गोष्टी केलं होतं। नामनिर्देशन मध्ये नाशिकसाठी नवीनच आहे, परंतु एक गोष्टी सांगतो, 4 स्टेपच्या नामनिर्देशनची प्रक्रिया होती। आल्यानंतर सर्वप्रथम आपण फॉर्म घेऊ शकतो, ते खरेदी करू शकतो। त्याच्यानंतर अनामत रक्कम भरणे, अनामत रक्कमचे चलन झाल्यानंतर आपले जो सूचक आहे त्यांची मतदार यादीमध्ये नाव तपासणे। 4था स्टेप होता की सगळे जो त्यांचे फॉर्म्स आहेत त्याची तपास करणे, सगळे फॉर्म त्यांनी भरलाय की नाही त्याची तपास करणे। त्रुटी असेल तर त्याला लेखी त्रुटीची देणे, ऑनलाईन स्क्रुटिनी करून त्याला 17 पॉईंटची आपण स्क्रुटिनी केली होती आणि त्याचे झाल्यानंतर माझ्याकडे फॉर्म भरणे। 3 वाजता डोर बंद करण्यात आला। त्याच्यानंतर ज्या लोक ऑलरेडी हॉलमध्ये होते त्यांचे नामनिर्देशन 3 वाजे नंतर म्हणजे स्वीकारण्यात आलं। असं करते या प्रक्रिया 3 वाजता बरोबर डोर बंद झाला आणि सगळ्या गोष्टी as per प्रोटोकॉल झाली। कुठलेही तक्रार पूर्ण नामनिर्देशन प्रक्रियेमध्ये आलं नाही। ठीक आहे। अच्छा, डेट्स मी परत एक वेळा सांगतो। उमेदवारी माघार घेण्याचा जो डेट आहे 4 जून 2026 जो गुरुवारचा दिवस। ठीक आहे। मतदानाचा वेळ जो आहे ते 8 से 4 मी सांगितलेलं आहे। ठीक आहे। मतदानाची दिवस जो आहे 18 जून 2026 जो परत एक गुरुवार, 18 जून 2026 नाशिक जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी मतदान केंद्र राहणार आहे। 9 ठिकाणी मतदान केंद्र राहणार आहे। 9 ठिकाणचे ऍड्रेस आपल्याला देऊन टाकतो। हे मोस्टली आपले ज्या ठिकाणी उपविभागीय कार्यालय आहेत त्या ठिकाणचे याच्यामध्ये मतदान केंद्र राहणार आहे त्यांचे कार्यालयामध्ये। आणि मत 2 वेळा आपण प्रशिक्षण, बाकी गोष्टी जो आपले प्रशासकीय प्रोसेस असतो ते रेग्युलर इलेक्शन सारखं आहे। जो बदल आहे मी आपल्याला सुचवलं, मतदानाच्या वेळ मध्ये 8 से 4 बॅलेट पेपरवर मतदान आणि अगर कुठल्याही प्रकारची इतर गोष्टी आली मतपत्रिकावर तर ते मतपत्रिका रिजेक्ट होते। कॉमन गोष्टी जो असतो, कोई फिंगरप्रिंट्स होऊन जातो, काही जण सिग्नेचर करून टाकतात, काही जण नाव लिहून टाकतात, काही जण कुठले सिंबल करून टाकतात, काही पेन डॉट्स होऊन जातो। हे सगळे कृपा करून अवॉइड करा। बॉक्सच्या आतमध्ये जो पेन आपल्याला मतदान केंद्रामध्ये देण्यात आलाय
त्याच्या माध्यमातूनच लिहावं. लिहिताना आपण इंग्लिश अक्षरी प्रेफर करतो. 1 2 3 4 जेवढे नो कॅन्डिडेट आहे तो अप टू 9 प्लस नो. अच्छा, याच्यात नोटा नसतो. साधारणतः या मतदान प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो परिस्थितीमध्ये एक उमेदवारांपर्यंत जाणं आणि बाहेर पडणं, तर ह्या सगळ्या मतदारांना मतदान करण्यापर्यंत वेळ किती जाऊ शकतो? इसमें टिपिकली अराउंड म्हणजे 10 मिनिट लागतो. काही जण अगदी स्लो लिहितात. उसमें गडबड पण आपण करत नाही की लवकर लिहा. एक टाइम मध्ये 4 लोकांचं आपण टेबल ठेवतो. चार लोकांचे टेबल ठेवतो. ते टेबलची संख्या आपण वाढू शकतो. जसे आपल्याकडे नाशिकमध्ये मतदारांची संख्या जास्त आहे. नाशिक महानगरपालिका प्लस आय थिंक भगूर असल्यामुळे 2 नगरपालिका आणि महानगरपालिका असल्यामुळे त्याची संख्या जास्त आहे. निफाडमध्ये पण जास्त आहे. संवेदनशील मतदान केंद्र असत याच्यामध्ये पसंतीक्रमानुसार वोटिंग आहे. याच्यामध्ये समजा एक आपला मराठी टाकला, नहीं वो चालतो ते नहीं वो चालतो, परंतु प्रेफर करतो की सिंगल स्क्रिप्ट. उसमें प्रॉब्लेम कुठे होतो, जैसे आपला अनुभव असेल, आपण सिनियर पत्रकार आहे, काही लोक 1 2 आणि डायरेक्ट 4 टाकतात. 3 नसतो. फिर वो अगर वो तिसऱ्या चौथ्या राऊंड पर्यंत गेला काउंटिंग, त्याच्यामध्ये फिर आपल्याला परत त्रास होतो. या निवडणुकीमध्ये अनेकदा मतदान जे आहे ते बाद होण्याचे चान्सेस वाढतात. नाशिकचा जर अनुभव बघितला तर नाशिकच्या यापूर्वीच्या निवडणुका ज्या आहेत त्या बाद आणि नंतर काय अशा स्वरूपाच्या झालेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा स्वरूपानं जर मतदान प्रक्रिया जी आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा प्रशिक्षण कार्यक्रम पण मतदारांची पण घेतो. म्हणजे टू दी एक्सटेंट की म्हणजे मतपत्रिका बाद होऊ नये. एक रेग्युलर गोष्टी आहे, कोई असं नवीन गोष्टी नाही आहे, परंतु आपण घेतो. मतपत्रिका बाद होऊ नये. मॉक उसमें जैसे आपण रेग्युलर इलेक्शन मध्ये आपण पाहतो ना, जनरल इलेक्शन ज्यावेळी असतो तर त्याच्यामध्ये एक ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रशिक्षणसाठी एक बँक ठेवते गावागावी की मतदान कसं करायचं मॉक बॅलेट पेपरवर. सेम गोष्टी आहेत. ज्यांना गरजेचे आहे ते करून घ्यावं. म्हणजे इसमें 3-4 गोष्टी जो मी सांगितलं त्याच्यात लोकांनी आपल्या प्रसार माध्यमातून पण वाचून अगर ऐकून बघून अगर त्यांना त्याची दक्षता घेतली तर याच्यामध्ये अडचण होणार नाही. तर इतर निवडणुकांमध्ये जसा पैसे वाटण्याच्या संदर्भातला सर्व्हिलन्स असतो तसा आपण आपल्याकडे आहे. आदरणीय आरडीसी साहेब त्याचे पूर्ण प्रमुख आहे. पूर्ण त्यांनी फ्लाइंग स्क्वॉड्स केलेली आहे, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांची ज्युरिस्डिक्शन अक्रॉस कुठेही जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. पण ओनली गोष्ट याच्यात आहे की खर्चाचा हिशोब जो आपण 3 वेळा घेतो ते खर्चाचा हिशोब याच्यामध्ये आपण घेतो. अच्छा सॉरी, मी बोलताना बोललो की नोटा नाही आहे. नोटा आहे. सॉरी, त्याच्यामध्ये आहे. अच्छा, एक और गोष्टी सांगतो. सॉरी, याच्यात माझी एक गोष्टीबद्दल मी करेक्ट करतो. बोलताना चुकलं होतं. ये जो इलेक्शन आहे एमएलसी लोकल बॉडीमध्ये नोटा आहे. अँड अगर आपण नोटा दिलं आपण ऍज गुड एज अबस्टेनिंग फ्रॉम वोटिंग झालं. तुम्ही नोटाला 1 नंबर दिला आणि दुसऱ्याला आपण कोई कॅन्डिडेट दिला, तो आपला दुसरा तिसरा चौथा काउंटच होत नाही, ते अबस्टेन म्हणून होतं. बाद सारखं होतं, म्हणजे ते काउंटच होते. तो काही जसे अबस्टेन मध्ये लोक येतात मतदान करायला, 1 नंबर नोटा दिला, पुढे तुम्ही 2 3 4 जो भी दिला इररिलेव्हंट होतो. फर्स्टला नोटा लावला 2 नंबरला नोटा लावला तर नाही, तो फिर तिसरा चौथा काउंट होता. ठीक आहे, दाबलं नाही इसमें लिहावं. अच्छा, आपल्याकडे स्पेशल नीड मतदार कोई भी नाही आहे. ऍज पर ऍज आपण जो माहिती कलेक्ट केली, स्पेशल नीड मतदार असतो की दिव्यांग, अति ज्येष्ठ अगर कोई असेल, बेड रिटर्न असेल, त्याला जे रायटरची गरज पडते ते पण आपण उपलब्ध करून देतो. परंतु स्पेशल नीड मतदार याच्यामध्ये कोणी हा प्रश्न नाही. थँक्यू. या विषयाचा आपण जरा पॉज घेऊ, बोर्ड काढून जाऊ. दूसरा विषय पाणी टंचाई. एक से बोर्ड काढून घेऊ.
नाही ना इसके बाद साइड करो हल्दी क्या ओके. दुसरा विषय पाणी टंचाईच्या विषयात. आता जसे जसे मे संपले आणि पावसाचे जस्ट आधीचे दिवस आलेला आहे तसे जसे पाणी टंचाईची परिस्थिती बद्दल प्रशासनाने सर्वांनी खूप गंभीर लक्ष दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 15 तालुकापैकी आजच्या डेटमध्ये 136 गावांमध्ये टँकर आहे. मागच्या वर्षी सेम डे 1 जूनच्या दिवशी 148 गावांमध्ये टँकर होते. ठीक आहे. तो ये जो पाणी टंचाईमध्ये जो 12 गाव मागच्या वर्षीच्या तुलनेने कमी आहे. मागच्या वर्षी टँकर लागले नाही होते परंतु या वर्षी लागले होते असे 21 गाव. मागच्या वर्षी टँकर लागले नाही होते परंतु या वर्षी लागले असे 21 गाव आहे. आणि मागच्या वर्षी टँकर लागले होते परंतु या वर्षी लागले नाही असे 33 गाव. ठीक आहे. नेट कमी 12 गावाचे आहे. 21 गाव असे आहे ज्या ठिकाणी मागच्या वर्षी टँकर लागले होते परंतु या वर्षी लागले नाही. आणि 33 असे गाव आहे की मागच्या वर्षी लागले होते या वर्षी म्हणजे लागले नाही. मागच्या लक्षात आलं. आता ही जो 33 गाव आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे मागच्या वर्षी टँकरची परिस्थिती होती त्या सगळे गावाच्या नंबर 1 तपास करण्याची सूचना देण्यात आली. इथे काय कारणवश टँकरची गरज आहे परंतु टँकर लागली नाही ते तपास करण्याची सूचना देण्यात आली. नंबर 2 स्थानिक नियोजन मध्ये पशुधनची संख्या विचारात घेऊन टँकर देण्याची सूचना देण्यात आली. काही ठिकाणी पशुधनची संख्या जास्त आहे तो आपल्याकडे लाईव्ह स्टॉक सेन्सस 2024 दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड लाईव्ह स्टॉक सेन्सस मध्ये मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.